नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी सिद्धेश कुलकर्णी परत एकदा आपलं स्वागत करतो त्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सिद्धेश कुलकर्णी ब्लॉग आपला सिद्धू. तर मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मजेतच राहा. मी तुम्हाला सगळ्यात प्रथम धन्यवाद देतो, कारण का आपली 65 सबस्क्रायबरची भावकी पूर्ण झालेली आहे. दिवसेंदिवस सबस्क्रायबर आपले वाढत आहेत आणि लोकांचं प्रेम, लोकांचा आशीर्वाद आज भरभरून मला मिळतो आहे. जे काही माझी मेहनत आहे, जे काही माझे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज आपल्याला आवडत आहेत. माझे रील्स जे काही मी अपलोड करतो ते आपण आनंदाने बघतायत आणि भरभरून आपण लाईक, शेअर्स करतायत, सबस्क्राईब करतायत. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले सर्व सबस्क्रायबर भाऊकीचे आणि व्ह्युअर्सचे आभार मानतो. मंडळी, आजचा जो व्हिडिओ आपण करणार आहोत ना, तो थोडासा वेगळा व्हिडिओ आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा तुम्हाला सांगितलं होतं की माझा अध्यात्माकडे कल जरा जास्त असल्यामुळे मी अध्यात्मामध्ये जास्त असतो. तर आज त्या अध्यात्म संदर्भातच आपण थोडंसं गोष्टी बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया एक बेसपासून. बेस म्हणजे काय? तर जीवन कशासाठी आणि जीवन म्हणजे काय, या गोष्टींचा अर्थ म्हणजे जेवढं मी अभ्यास केला आहे किंवा अभ्यासलं आहे आणि ज्याच्यातून मला जेवढं काही अनुभव आलेला आहे, कळालेला आहे, हे मी आपल्याशी शेअर करणार आहे. तर आपण त्याच्या संदर्भात आज व्हिडिओ बनवणार आहोत. आणि या अध्यात्मासंदर्भात असं माझ्या मनात इच्छा आहे की थोडीशी आपण काही सिरीज वगैरे बनवूया. कारण का यूट्यूबवर असे भरपूरसे चॅनल्स आहेत, भरपूरसे इन्फ्लुएन्सर आहेत जे खूप काही गोष्टी अध्यात्माबद्दल छान पद्धतीने सांगत आहेत. मे बी कदाचित आपणही ते बघितलं असाल कधीतरी आणि आपणही ते जाणून घेतलं असाल. पण माझे जे भाऊकी आहे, सबस्क्रायबर भाऊकी आहेत, जे प्रेम करणारी माझ्यावर जी लोकं आहेत, तर त्यांच्यासाठी मला माझ्या पद्धतीने, माझ्या आवडीनुसार जे काही माझ्याकडे नॉलेज आहे, जे काही मला अनुभव आलेले आहेत, ते अनुभव मी आपल्याशी शेअर करणार आहे. तर चला आपण पुढे कंटिन्यू होऊ. सर्वात प्रथम येतं सगळ्यामध्ये जीवन. आज ह्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टी फेस करायला लागत आहेत, चॅलेंजेस फेस करायला लागत आहेत. त्यानंतर भरपूर कॉम्पिटिशन या जगामध्ये भरपूर आहे. पण याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो किंवा प्रत्येकाच्या विचारात कधीतरी येतो, जीवन म्हणजे काय आणि जीवनाचा अर्थ काय. भरपूर लोकांना हे कळत नसतं की माझं जीवन कशासाठी किंवा माझा जन्म कशासाठी आहे. या अध्यात्मामध्ये आणि या अध्यात्मरूपी अभ्यासामध्ये जे आपले ग्रंथ लिहिलेले आहेत, पुराणं लिहिलेले आहेत, त्या पुराणांमध्ये लिहिलेल्या गोष्टीनुसार किंवा त्या वाचलेल्या कथांनुसार माझ्या दृष्टिकोनामध्ये असं पडलं, जीवन म्हणजेच काय, जीवन कशासाठी आणि जीवन जगायचं कसं. सर्वात प्रथम मित्रांनो, मी नेहमी बघितलेलं आहे, माणूस हा त्याच्या जीवनाच्या पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे. दुसरी गोष्ट, कॉम्पिटिशनच्या जगामध्ये काम, धंदा, नोकरी, परिवार चालवण्यासाठी साहजिक आहे, ते करायलाच लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ह्याच्यामध्ये एक अशी दृष्टिकोनास आली की ह्या गोष्टींमध्ये माणूस आहे ना, स्वतःला वेळ देण्याचा विसरलेला आहे किंवा स्वतःमध्ये आपल्या अंतर्मनामध्ये असलेल्या ज्या आत्मामध्ये असलेल्या ज्या एक बोलतात ना मिरॅकल्स युक्त किंवा काही एनर्जीज आहेत, त्या एनर्जीज लपलेल्या आहेत. ज्या मोठे मोठे ऑथर्स, एंटरप्रेनर्स वगैरे जे होऊन गेले, ज्यांनी या गोष्टी बघितल्या, या गोष्टी जाणल्या आणि त्याच्यावर त्यांनी त्या गोष्टींना डेव्हलप करण्यासाठी किंवा आपला आत्मविकास करण्यासाठी ज्या गोष्टींसाठी त्यांनी सुरुवातीला एक 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं असा टाईम द्यायला त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली, त्यावेळेस त्यांना काहीतरी अचानक डेव्हलपमेंट जाणवली, थोडेसे बदल जाणवले, थोडीशा त्यांच्या लाईफमध्ये काही चेंजेस आले. तर त्या गोष्टी ज्या त्यांनी जाणल्या, त्या गोष्टी मे बी कदाचित स्वतःच्या मनाला विचारून बघा, आपण जाणल्या का. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्ट करतो, घरासाठी करतो, फॅमिलीसाठी करतो, मित्रमंडळींसाठी करतो, सगळ्यांसाठी करतो. पण आपण कधी स्वतःसाठी एक गोष्ट केली का? नाही.
स्वतःसाठी केली नाही याचा अर्थ असा की माझ्या भाषेमध्ये मी बोलीन, थोडंसं मी अध्यात्म पण घेईन, थोडंसं सायन्स पण घेईन आणि थोडीशी आपल्याला समजणारी भाषा पण घेईन. आपल्याकडे ना हिंदू संस्कृतीमध्ये एक नियम आहे आणि एक सिद्धांत आहे. त्याला स्वतः इंग्लिशमध्ये किंवा सायन्सच्या भाषेमध्ये असं बोलतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम. हो, आकर्षणाचा नियम आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, पण त्याला इम्प्लिमेंट करताना कसं करायचं, त्याच्याकडे बघताना कसं बघायचं आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्लिमेंट करतो किंवा एखाद्या गोष्टी संदर्भात आपण अभ्यास करायला घेतो तर माणसाचं मन आहे ना हे चंचल असल्यामुळे एका गोष्टीवर कधी थांबत नाही. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण का माणसाच्या डोक्यामध्ये दिवसाला 80,000 प्लस विचार येतात. जर ते कॅल्क्युलेशन केलं आपण तर आपण मोर दॅन 85 to 90% निगेटिव्ह विचार करतो आणि आपल्या लोकांनी निगेटिव्ह विचार केल्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी हॅमर करते. म्हणजेच काय की आपण सतत एखाद्या गोष्टींचा विचार केला, एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं तर कळत न कळत ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडते. आता आपण म्हणाल की ही गोष्ट लाईफमध्ये कशी घडते, सांगतो. एक्झाम्पल, एक शेतकरी आहे, त्याची भाताची शेती आहे आणि शेती करताना त्यांनी भाताचं पीक करायचं असेल तर तो भाताचं बियाणं रोवेल का गव्हाचं बियाणं रोवेल? नक्कीच तो भाताचं बियाणं रोवेल. पण या भाताच्या बियाण्याला रोवल्यानंतर काम होतं का? नाही. त्याला खत, पाणी, सूर्यप्रकाश अशा भरपूरशा गोष्टी लागतात. पण ते रोवल्यानंतर त्याला ॲटलिस्ट 3 ते 4 महिने पूर्ण व्हायला लागतात. म्हणजे पावसाच्या सुरुवातीला तो भात रोवतो आणि अश्विन महिन्यापर्यंत भात कापणीला सुरुवात होते. म्हणजे आपल्या आसपास नवरात्रीच्या आसपास किंवा नवरात्रीनंतर भात कापण्याला सुरुवात होते. पण तुम्ही असं कधी बघितलं आहे का भाताचं पीक रोवल्यानंतर गव्हाचं पीक आलं आहे? नाही. आपली बुद्धी, आपले विचार ही एक जमीन आणि एक बियाणं आहे. बुद्धी म्हणजे जमीन आणि विचार म्हणजे बियाणं. जर आपण एखाद्या वेळेस भाताचं बियाणं रोवलं तर गव्हाचं पीक येतं नाही येत, आणि गव्हाचं बियाणं रोवलं तर भाताचं पीक येतं का? नाही येत. तर मित्रांनो, ह्या युनिवर्सने, ह्या निसर्गाने आपल्या बुद्धीची रचना ही तशीच केलेली आहे. जशी शेती, जे लावलं, जे पेरलं तेच उगवणार, तशीच आपली बुद्धी आहे मित्रांनो. याच्यामध्ये जेही काही तुम्ही पेरणार विचारांच्या स्वरूपात तेच नक्कीच उगवणार. कारण का हा निसर्ग आणि ह्या निसर्गाचे नियम हे प्रत्येकासाठी सेम आहे. प्रत्येकासाठी. ह्या निसर्गासाठी कोण गरीब नाही आहे, कोण श्रीमंत नाही आहे, कोण छोटा नाही आहे, कोण मोठा नाही आहे. आपण सगळे एका ऊर्जेमध्येच वर्क करतो. जी ऊर्जा माझ्यात आहे, जी ऊर्जा आपल्यात आहे, तीच ऊर्जा सगळ्यांमध्ये, तीच ऊर्जा प्राण्यांमध्ये, तीच ऊर्जा या झाडांमध्ये, तीच ऊर्जा या पूर्ण सराउंडिंगमध्ये आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही घेणारा ऑक्सिजन आणि मी घेणारा ऑक्सिजन हा काही वेगळा नाही. तुम्ही जेवलेलं अन्न आणि मी खाल्लेलं अन्न हे काही वेगळं नाही. तुमच्या शरीरामध्ये जसे अवयव आहेत तसेच माझ्या शरीरातही आहे. तसंच निसर्गाचा नियम हा सगळ्यांसाठी एक आहे. हा कोणासाठी बदललेला नाही आणि कोणासाठी बदलतही नाही. तर मित्रांनो, ह्या गोष्टीवरून असं लक्षात ठेवा की आजपासून आपण एक प्रयत्न करूया. ॲटलिस्ट दिवसातून 5 मिनिटं, फार नाही. आधी म्हणजे गोष्ट फार करायला गेलो आपण स्वतःला वेगळे ते जमणार नाही. ॲटलिस्ट 5 मिनिटं स्वतःला द्या. स्वतःबद्दल विचार करा. तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहेत, म्हणजे तुमच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, तुम्ही काय करू शकता हे सगळं जाणून घ्या. स्वतःला प्रश्न करा, स्वतःच्या मनाशी बोला. त्याला आपण बोलतो WH क्वेश्चन. मी का असा, मी काय करू शकतो, माझ्यात काय आहे आणि मला काय करायचं आहे, असे क्वेश्चन तुम्ही करा. ॲज वेल ॲज ते केल्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे, जे तुमच्या मनाने तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यावर सर्वप्रथम विश्वास ठेवा. कारण का आपल्या ह्या गोष्टींना सर्वात मोठी ताकद विश्वासाची आहे. ज्या ठिकाणी विश्वासाची ताकद कमी असेल त्या ठिकाणी कुठच्याही गोष्टी साध्य होणार नाही. पहिली गोष्ट विश्वास. त्याचं कारण असं आहे, एक लक्षात ठेवा, आज आपण ज्याही गोष्टी वापरतो आहे, म्हणजे आपला मोबाईल फोन झाला, आपले कपडे झाले,
किंवा आपण वापरत असणाऱ्या गाड्या झाल्या, ट्रेन झाले, फ्लाईट झाले, बोट्स झाल्या, ओके, आपण ज्या चमचमीत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो ह्या डिशेस झाल्या, ह्याच्याबद्दल एक थोडासा विचार करा. हा पण कोणाचा तरी कधीतरी एक विचार होता. त्या विचारांना विश्वासाची जोड दिली गेली आणि त्या विचारांना इम्प्लिमेंटची जोड दिली गेली. म्हणजेच काय, कर्ता आणि कर्म. विचार केला, कर्म केलं, केलेल्या कर्मावर विश्वास ठेवला आणि ज्यावेळेस त्यांनी केलेल्या कर्मावर विश्वास ठेवला त्यावेळेस ती लोक आयुष्यामध्ये यशस्वी झालेली आहेत. आपल्या बाबतीत अशी गोष्ट घडते का कधी की आपण विचार करतो, आपण गोष्टी करतो, पण आपला विश्वास तेवढाच असतो. एक 5-10 मिनटं थोडंसं बरं वाटतं, थोडंसं रिलीफ फ्री होतं, परत एक 5-10 मिनटानंतर आपण आपल्याच पास्टमध्ये घुसतो. मित्रांनो, एकच गोष्ट सांगेन, आयुष्यात कधीही पास्टमध्ये जगू नका आणि कधी फ्युचरमध्ये जगू नका. स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण नक्की करा, पण जेवढं तुम्ही प्रेझेंटमध्ये जगाल ना, म्हणजे वर्तमान काळात, तेवढंच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यशस्वी व्हायचं असेल तर आजचा विचार करा. आज आपण काय केलं, आज आपण काय करणार होतो आणि काय केलं नाही, किंवा उद्यावर काम बोलतात ना, असं की उद्यावर टाकण्यावर, की उद्या करू, नंतर करू. म्हणून तर पूर्वीचे लोक आपले म्हणून गेलेत, नंतरला अंतर असतो, जे पेरणार तेच तू खाणार. ही गोष्ट ऐकायला बरी वाटते, ह्या म्हणी ऐकायला बरी वाटतात, पण जर ह्याला गूढ दृष्टिकोनातून बघायला गेलो ना तर ह्याचा खूप मोठा अर्थ आहे आणि ह्याच्यात खूप मोठं ज्ञान लपलेलं आहे. आणि या ज्ञानाचा ज्यांनी वापर केला ना तो नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी झाला. मित्रांनो, आपला जन्म यशस्वी होण्यासाठी झालेला आहे, आपल्याला यशस्वीच व्हायचं. पण प्लीज पास्टमध्ये झालेल्या गोष्टी, घडलेल्या चुका ह्यांच्यामध्ये स्वतःला डांबून ठेवू नका. कारण का आपल्याला समुद्र बघायचा आहे, विहिरीमध्ये नाही राहायचं. विहिरीला एक बाउंड्री असते. विहिरीतला बेडूक काय मजा बघणार समुद्राची, आणि समुद्रातला मासा विहिरीत राहणार का? बेडूक विहिरीत आहे, पण त्याला समुद्रात पाठवलं तर त्याला किती पाणी मिळेल? अथांग सागर मिळेल. पण सागरातील मासा विहिरीत राहू शकतो? नाही राहणार, कारण का त्याला अथांग सागराची गरज आहे. तो ह्या विहिरीमध्ये नाही राहू शकत. तसंच आपण जन्मतः प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड एनर्जी आणि प्रचंड ताकद घेऊन आलेलो आहे, पण आजच्या जगामध्ये, आजच्या धावपळीच्या जगात, कॉम्पिटिशनच्या जगात आपण आपल्यातील स्वतःला विसरलो आहे. म्हणून पहिली सुरुवात स्वतःपासून. मी, वाय आय एम हिअर, मी ते काय आहे, माझा जन्म कशासाठी आणि मी काय केलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात कराल, ज्या दिवशी स्वतःशी बोलायला विचार करा, तेव्हा नक्की सांगतो तुम्हाला, तुमच्या लाईफचा मेंटर, तुमच्या लाईफचा गायडन्स आणि तुमच्या लाईफचा असणारा गुरु हा तुमच्यात लपलेला आहे, अंतर्मनात, मनाच्या रूपात. मन हे चंचल आहे, मनाला आपण कंट्रोल करू शकत नाही. पण मनाला कंट्रोल न करता जर त्याला कंट्रोल करण्याच्या थोड्या थोड्या प्रोसेस आपण केल्या, आपल्या मनाला समजवायला लागलो, तर आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही काळामध्ये तुमचं मन नक्की तुमचं ऐकेल. ते इथे तिथे पळणार नाही. जर विचार करा, 80,000 प्लस आपण निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये दिवसाला आणतो, तर त्याचा इफेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडवर किती होत असेल? नक्कीच होतो. आपल्याकडे मन आहे, अंतर्मन आहे आणि बहिर्मन आहे, बरोबर आहे. तर आपल्याला त्याची संरचना एका अशा साच्यामध्ये करायची आहे जिथे सकारात्मक विश्वास, सकारात्मक शब्द, सकारात्मक बोलणं, सकारात्मक कर्तव्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ह्याची सांगड आपल्याला आपल्या मनाला घालायची. आणि ज्या दिवशी या गोष्टीची सांगड आपण आपल्या मनाला घालायला सुरुवात करतो, त्यावेळेस कळत न कळत तुमचं मन हळूहळू चेंज व्हायला लागतं. आणि ज्या दिवशी तुमचं मन हळूहळू चेंज व्हायला लागतं, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये असलेले बहुतांश प्रश्न असेच मोकळे होतात. कारण का तुमच्या प्रश्नातच, तुमच्या विचारातच आणि तुमच्या निगेटिव्हिटीतच तुमच्या यशाचं गणित लपलेलं आहे. पण ते यशाचं गणित कसं शोधून काढायचं ह्याच्यासाठी करता करविता आपणच आहोत. बघा मित्रांनो, स्वामींचं पण एक ब्रीदवाक्य, अशक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.
म्हणजे प्रत्येक गोष्ट शक्य आहे, अशक्य ही काही नाही आहे. आज आपण कुठेही जातो, कुठेही म्हणजे आपण देवमंदिरात जाऊ, काही लोक चर्चमध्ये जातात, काही लोक कुठेही म्हणजे त्यांची जिथे विश्वास आहे, जिथे त्यांची भक्ती आहे तिकडे ते जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी आपल्याला जाणवते. ती पॉझिटिव्हिटी का जाणवते माहिती आहे का? विश्वास. तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रार्थनेसाठी उभा असलेला प्रत्येक व्यक्ती हा विश्वासाने प्रार्थना करतो आणि तिथे फक्त सकारात्मकच बोललं जातं, पॉझिटिव्हच बोललं जातं. त्यामुळे ती वास्तू, तो एरिया पूर्ण सकारात्मक बनवतो. आपण आपल्या लाईफमध्ये कधी सकारात्मक होणार आहोत? आज नाही, उद्या नाही, परवा नाही. एक लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ आणि दिवस हे कधीच कोणासाठी थांबले नाहीत. जे माझ्यासाठी नाही थांबले, जे आपल्यासाठी नाही थांबणार, कोणासाठीच नाही. जसा जन्म तसा मृत्यू हे अटळ सत्य आहे. तसाच वेळ ही कोणासाठी थांबलेली नाही. तर आपल्याला मिळालेल्या वेळेचं, भले छोटी असो, मोठी असो, 5 मिनटं असो, 2 मिनटं असो, 3 मिनटं असो, सुरुवात करा. एकदा सुरुवात करा. बघा, ही सुरुवात तुम्हाला यशापर्यंत नेण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आता यश म्हणजे पैशाच्या बाबतीत नाही. आपलं लाईफस्टाईल, आपलं आयुष्य, आपल्या आयुष्यातील सगळे आपले नातेवाईक, नातेसंबंध, मित्रसंबंध भरपूर आहेत. आपण एका वेळेस काही लोकांच्या संपर्कात असतो, मित्रांच्या स्वरूपात, भावाच्या स्वरूपात, त्यानंतर बॉसच्या स्वरूपात, एम्प्लॉईच्या स्वरूपात. कुठेही जा. आज नॉर्मल आपण मार्केटमध्ये जरी गेलो, कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल तर आपण नॉर्मली ओला उबेरही बुक करतो. आता ओला उबेरवाला आपला सारथी झाला ना, आपल्याला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत व्यवस्थित ड्रॉप करतो, सोडतो. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत, ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. माझी जी सबस्क्रायबर भावकी आहे, जे माझ्यावर प्रेम करून माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं, जे माझे व्हिडिओ आवडीने बघतात, तर मी त्यांच्यासाठी काय चांगलं देऊ शकतो, मी त्यांच्यासाठी काय चांगलं सांगू शकतो, जेणेकरून त्या सांगण्यातून, त्या बोलण्यातून त्यांना फरक पडेल. माझं हेच ध्येय आहे, माझं हेच ध्येय आहे. मला सर्वांसाठी चांगलं करायचं आहे, मला सर्वांसाठी चांगलं बोलायचं आहे आणि सर्वांसाठी चांगलं चित्त ठेवायचं आहे. ह्या गोष्टी आपण कुठेही गेलात, कोणाकडेही गेलात, तर आपला असलेला त्या व्यक्तीबद्दलचा माइंडसेट, म्हणजे तो कसा आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, तो चांगला बोलतो की नाही, हे असं आपले काही भरपूर प्रश्न असतात मनामध्ये. एखाद्या व्यक्तीकडे जायचं असेल तर आपण आनंदाने जातो, पण एखाद्या व्यक्तीकडे जायचं असेल तर आपण मनामध्ये कमी जास्तपणा, असा किंतुपणा आणतो. पण तो किंतुपणा काय आहे? त्या किंतुपणावर कधी पण बघितलं आहे का? नाही. म्हणूनच तुम्हाला मी पहिल्यांदा बोललो, जीवन काय आहे, जीवन म्हणजे काय, जीवनाचा अभ्यास काय. हे आपण ज्यावेळेस अभ्यासू, ज्यावेळेस आपण त्या गोष्टी स्वतःबद्दल डिस्कस करू किंवा स्वतःच्या मनाशी बोलू, त्या दिवशी आपल्याला कळेल की जीवन म्हणजे काय. आणि अशाच ह्या जीवन म्हणजे काय या गोष्टींचा आपण शोध, म्हणजे गूढ अध्यात्माचं, ह्याच्यावर आपण एक सिरीज करणार आहोत. आणि ती सिरीज मला जशी जमते तशी मी करेन, माझ्या कामातून वेळ भेटत. कधी मी मुंबईत असतो, कधी बाहेर असतो, कधी बाहेर मला जावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करता करता मला जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ बनवतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण सुरुवात करू. हां, मान्य आहे, खूप चॅनल्स आहेत, खूप यूट्यूबर्स आहेत, जे चांगल्या गोष्टी सांगत आहेत, लोकही ऐकत आहेत, मान्य. चला, त्याच्यात मी पण एक सहभागी होतो. जे तिथपर्यंत पोचलेले आहेत किंवा जे माझ्या चॅनलचे व्ह्यूवर्स आहेत किंवा जे माझे सबस्क्रायबर भावके, जे माझ्यावर प्रेम करतात किंवा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यांच्यासाठी मी काय चांगलं देऊ इच्छितो किंवा मी चांगलं काय करू शकतो. तर ह्या गोष्टी मला जे करायच्या आहेत. आणि ह्या करताना माझ्या भावकीमध्ये, सबस्क्रायबर भावकीमध्ये जर कोणाला त्याचा फरक पडला आणि कोणाला बरं वाटलं आणि काही लोक भरपूरशा काही गोष्टी चांगल्या शोधतात किंवा त्यांना मिळावं, आणि ह्या जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि माझ्या या अभ्यासाच्या माध्यमातून जर आपल्याला मिळालं, त्याच्यातील ॲटलिस्ट कोणाचं तरी भलं झालं ना, तर त्या ब्लेसिंग मला मिळालं. सो ते ब्लेसिंग महत्त्वाचं आहे, ते प्रेम महत्त्वाचं आहे. त्याच ब्लेसिंगसाठी, त्याच प्रेमासाठी आपण ही सिरीज सुरू करतो. आज आपण एक फक्त बेस जाणून घेतला, जीवन म्हणजे काय. स्टेप बाय स्टेप आपण त्याच्या डीपमध्ये जाणार आहोत. आपल्या
अंतर्मनाबद्दल, आपल्या शरीरातील औरा जो आहे त्याच्याबद्दल, आपल्या सबकॉन्शियस माइंडबद्दल, कॉन्शियस माइंडबद्दल, आपल्या विचारांबद्दल, मग ते आपल्या मनाला कशा पद्धतीने आपण टर्न करू शकतो, तो विचार आपण कशा पद्धतीने करून आपल्या लाईफमध्ये आनंद, हॅपीनेस, एन्जॉय मिळवू शकतो आपल्याला. आणि सर्वात म्हणजे आत्मसमाधान, आत्म्याचं समाधान. ज्या टायमाला आपलं मन रिलॅक्स होतं, ज्या टायमाला आपलं मन आपल्याला ब्लेसिंग करतं, त्याला आपण बोलतो आत्मसमाधान किंवा आत्मशांती. ती कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकते ह्या गोष्टीचा आपण अभ्यास करत आहोत. तर हा फक्त एक इंट्रोडक्शनचा थोडासा व्हिडिओ होता, गूढ अध्यात्माचं असं आपण याला टायटल ठेवूया आणि याची सिरीज सुरू करूया आजपासून. ह्या सिरीजवर आपण खूप बोलणार आहोत. खूप बोलण्यासारखं आहे, खूप करण्यासारखं आहे. आणि खरंच सांगतो, जर स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं तर नक्कीच त्याचा फायदा काय होतो, कसा होत नाही, आणि तुम्हाला कसं पॉझिटिव्ह वाटतं, कसं तुम्ही एन्जॉय राहतात, कसं तुमचं माइंड रिलॅक्स होतं, हे फील तुम्ही स्वतः कराल आणि तुम्हाला आवडेल. आणि एकदा आपल्या शरीराला आवडायला लागलं किंवा आपल्या बुद्धीला एखादा विषय आवडायला लागला ना, तर आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो, हरवून जातो. जसं उदाहरणार्थ एखादं आपण सिनेमाचं गाणं पाहतो आणि ते गाणं आपल्याला आवडलं, त्याची म्युझिक आवडली ना, तर कळत ना कळत, बघा मी काय बोलतो, कळत ना कळत ना ते गाणं कंटिन्यू आपल्या अंतर्मनामध्ये चालू असतो. आपण ते गुणगुणत असतो, बोलत असतो. प्रत्येक गोष्टी करताना, कामाच्या ठिकाणी कोणा करताना, काम करताना गुणगुणतो. ते गाणं सदैव आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये चालू असतं. का? कारण का ते गाणं आपल्याला आवडलं. तसंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्याच्या पुढे आपण ज्या काही सिरीज चालू करणार आहोत गूढ अध्यात्माच्या, ह्या सिरीज चालू करताना आणि ह्या चालू करण्यापूर्वी आपण एक एक सब्जेक्ट घेणार आहोत आणि एक एक सब्जेक्टवर आपण बोलायला लागणार आहोत. आणि जसं आपण त्याच्यावर बोलत राहू आणि जसं आपण त्याच्यामध्ये डीपली जाऊ, नक्कीच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. आणि ह्याचा फायदा तुम्हाला अशा ठिकाणी वापरायला होईल ज्या ठिकाणी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुठच्या गोष्टीचं डिसिजन घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस तुम्हाला आणायचे, एक पॉझिटिव्ह चेंजेस, एक पॉझिटिव्ह लाईफस्टाईल, एकदम ज्यामध्ये प्रचुरता असेल, अबंडंट आहे, शांती आहे, पीसफुल वातावरण आहे आणि आपल्या हव्या असणाऱ्या प्रत्येक ड्रीम्स आपण अचीव करण्याच्या पाठी लागलेलो आहोत. आणि त्या अचीव होतात तेव्हा असतात आपल्या अंतर्मनातील फिलिंग्स, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये असलेले फिलिंग्स, की जी आपण सुप्त शक्ती जी आपल्या अंतरात्म्यामध्ये, शरीरामध्ये धरून ठेवली, त्या डेव्हलप ज्यावेळेस व्हायला लागतात, ज्यावेळेस त्या बाहेर पडायला लागतात ना, तर लाईफमध्ये मिरॅकल्स व्हायला वेळ लागतो. तर चलो आपण सुरुवात करूया नेक्स्ट व्हिडिओपासून, गूढ अध्यात्माचा सिरीज. आणि ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टी पाहणार आहोत, प्रत्येक गोष्टी बघणार आहोत आणि एकामेकास सहाय्य करून डेव्हलप करणार आहोत. एकामेकास विश्वास, प्रेम, आपुलकी, आपलेपण, हे सगळं आपल्या सबस्क्रायबर भावकीसाठी, आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी एक तळमळीचं इच्छा, एक तळमळ की चांगलं होतं, सगळ्यांचं चांगलं होतं. यासाठी माझा एकच प्रयत्न, साथ आपली. एवढंच बोलतो, हा व्हिडिओ संपवतो. ह्याच्या पुढे आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये अध्यात्माबद्दल बोलणार आहोत, आध्यात्मिक शक्त्यांबद्दल बोलणार आहोत, किंवा आपला अंतरात्मा कसा सदैव जागृत असतो, त्याच्याशी बोलण्याची पद्धत आणि तो कसा आपल्याशी बोलतो, आपल्याला कसं मार्गदर्शन करतो, या सगळ्यांबद्दल आपण डीपली बोलणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ ज्यांनी पाहिला, ज्यांनी ऐकला, पूर्ण पाहिला, यासाठी मी आपले खरंच खूप आभारी आहे. पण ह्या व्हिडिओला बघून आपण कंटिन्यू पुढच्या सिरीज बघत राहाल, पुढचे व्हिडिओज बघत आहात, तर नक्कीच आपण डेव्हलपमेंट करू शकतो, आपलीही पण आणि इतरांची पण. सो रजा घेतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पुढच्या काही गोष्टी स्टेप बाय आणि डेव्हलप होऊयात. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. श्री स्वामी समर्थ. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, गूढ अध्यात्मांच्या या सिरीजमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या फायद्याच्या गोष्टींमध्ये. सो थँक्यू सो मच.